लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते पार्थपासून. तर आता इथे पार्थ रम्याला ओरडत असतो, की "तू हे काय करतेस?" म्हणून. "कालपर्यंत जशी तू वागत होतीस, तशी वागलीस तर बरं होईल सगळ्यांसाठी," असं म्हणतो. आता पार्थाने काव्याबरोबर वरच्या आवाजामध्ये बोलायचं नाही, असं म्हणत होता तो. तर आता मानिनी म्हणते, "पार्थ, अरे शांत हो," असं म्हणते. तर मानिनी, "बोलायची पद्धत नाही आहे ह्या रम्याला," असं म्हणत होता पार्थ. "तुला ना शिक्षा माफ करायची काय गरज होती? ॲटिट्यूड किती चेंज झालाय बघितलं ना," असं म्हणत होता पार्थ. आणि रम्या इथे प्रत्येकाशी रिस्पेक्ट देऊन बघायचं असं म्हणतो आता पार्थ. आणि आता त्याला ठसका लागतो. तर आता देत असते काव्या त्याला पाणी. मात्र आता मानिनी बघते काव्याकडे आणि आता ती घेते तिच्या हातातला तो ग्लास आणि आता ती घेते आणि देते पार्थला. "हे घे पाणी पी," असं म्हणते आता मानिनी. आणि पार्थ आता ते पाणी पितो आणि आता मानिनी बघते काव्याकडे आणि काव्याला राग आलेला असतो, असं का करते मानिनी म्हणून. आणि आता रम्या आणि वसवत्या सुद्धा बघतात आणि त्यांना समजतं काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून. आणि आता ते एकमेकींकडे बघतात आणि बघ बघ असं म्हणून दाखवते तेव्हा वसवत्या. तर आता इथे काव्याचा चेहरा बदललेला असतो आणि आता काव्या निघून जाते तिथून. "काव्या, अगं काव्या," असं म्हणते आता नंदिनी. आणि आता काव्या निघून जाते तिथून बघा प्रेक्षक. आणि आता इथे रम्या आणि वसवत्या हसतात. "बघितलत ना," असं म्हणत होता पार्थ, "इथे वादविवाद होऊ नये म्हणून स्वतः गेला त्या रूममध्ये." आणि ह्या रम्या, "पार्थ अरे किती चिडचिड करतोयस," असं म्हणते आता मानिनी. "एवढा पटकन कधीच चिडत नाहीस तू, काय होतंय तुला," असं म्हणते आता मानिनी. "पार्थ तुम्ही नका ना लक्ष देऊ त्यांच्याकडे," असं म्हणते आता नंदिनी. "तुम्ही नाश्ता करा, मी काव्याला घेऊन येते खाली," असं म्हणते आता नंदिनी. "तुम्ही नको, मी आणतो बोलून," असं म्हणत होता पार्थ. "काय चाललंय तुमचं दोघांचं," असं म्हणते आता मानिनी. "तुम्ही नाश्ता केलात का?" "नाही ना," असं म्हणते मानिनी. "ती नाश्त्याची प्लेट घेऊन गेली आहे वरती, लहान आहे का ती, करेल ना आपला आपला नाश्ता," असं म्हणते आता मानिनी. आणि आता इथे नंदिनी आणि पार्थ मात्र बसतात बघा प्रेक्षक. आणि आता इथे रम्या आणि वसवत्या खुश होतात आणि आता त्या आपला नाश्ता करत असतात आणि पार्थ मात्र वरती बघत असतो काव्याला. तर आता इथे मानिनी मात्र आपल्याच खास सासूच्या भूमिकेत असते. तर आता इथे जीवाला फोन आलेला असतो. तर आता तो फोन घेतो आणि म्हणतो, "गुड मॉर्निंग भास्कर सर," असं म्हणतो आता जीवा. "ए जीवा, मला असं सर का म्हणतोयस," असं म्हणतो भास्कर. "मी काका आहे तुझा," असं म्हणतो आता तो. तर आता तो हसत असतो खूप. "अरे ऑफिसमध्ये येत होतास का?" असं म्हणतो आता भास्कर. तर आता जीवा म्हणतो, "येस सर." "बरं बरं काका," असं म्हणतो आता जीवा. "गुड बॉय," असं म्हणतो आता तो भास्कर. "जीवा बरं मला एक सांग, तू नंदिनीला सांगितलंस का?" असं म्हणतो भास्कर. "तुझ्या स्टार्टअपला फंडिंग मिळाल्याचं," असं म्हणतो आता भास्कर. तर आता जीवा म्हणतो, "हो सांगितलं ना." "मग?" असं म्हणतो आता भास्कर. "काय रिएक्शन काय होती तिची?" "छान होती," असं म्हणतो आता जीवा. तर आता इथे भास्कर म्हणतो, "ओ काय रे जीवा," असं म्हणतो आता तो. "हे बघ, बायकोची रिॲक्शन जर छान असेल ना, तर जनरली सगळे एक्सायटेड होऊन सांगतात," असं म्हणत होता तो. "तुझ्या आवाजाला काय झालं?" असं म्हणत होता तो. "नाही, मी उत्साहानेच सांगतोय की," असं म्हणत होता जीवा. "पण काय?" असं म्हणत होता भास्कर. "मी तुला मदत करतोय, नंदिनीला आवडलेलं दिसत नाहीये," असं म्हणत होता तो. "नाही, नाही, नाही, नाही," असं म्हणत होता जीवा. "तसं नाहीये," असं म्हणत होता जीवा. "इट्स ओके जीवा," असं म्हणत होता भास्कर. "हे बघ, मी मदत करतोय म्हटल्यावर नंदिनीला प्रॉब्लेम असणार हे साहजिकच आहे. पण हे बघ, 5 मधले पास्टमधले एक्सपिरियन्सेस कुणीही विसरत नाही आणि तिचं काही चुकत नाही आहे," असं म्हणत होता भास्कर. "अरे तिच्या जागी मी असतो ना, मी सुद्धा हेच म्हणालो असतो," असं म्हणत होता भास्कर. "हे बघ जीवा, अजूनही विचार कर, ठीक आहे," असं म्हणत होता तो. "बायकोला दुखावून काही करू नकोस," असं म्हणतो भास्कर. "अहो नाही 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 काका," असं म्हणत होता जीवा. "मला तर असंच आता मला असं झालंय की कधी एकदा काम सुरू करतो आणि सगळ्यांना घरातल्यांना सांगतो," असं म्हणत होता जीवा. "तर सांगून टाक ना," असं म्हणतो भास्कर. "तू माझ्यासोबत काम करतोयस हे बाकीच्याच सगळ्यांना सांगून टाक. उगाच घरातले सगळे नंतर सरप्राईज्ड होण्यापेक्षा शॉक नको व्हायला," असं म्हणत होता भास्कर. "आणि माझ्याबद्दल नंदिनीला जे काय वाटतंय ना, ते तुझ्या घरातल्यांना वाटू नये म्हणून सगळंच तू क्लिअर ठेव," असं म्हणत होता भास्कर. "असं काही नाही आहे काका आणि घरच्यांना मी सांगणारच आहे. फक्त एकदा कामाला सुरुवात तरी होऊ देत," असं म्हणत होता जीवा. "सगळं सांगेन मी घरातल्यांना आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही माझ्यासोबत आहात ना, मग ह्यापुढे सगळं छानच होणार," असं म्हणत होता जीवा. "आय ट्रस्ट यू," असं म्हणत होता तो. "थँक यू जीवा. इतकं सगळं घडून गेल्यानंतरही तू माझ्यावर ट्रस्ट ठेवतोयस," असं म्हणत होता भास्कर. "ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि हो जीवा, तुझ्या त्या लो कॉस्ट हाऊसिंगसाठी मी एक प्रॉपर्टी बघितली आहे," असं म्हणत होता भास्कर. "आणि ती जागा तुला नक्कीच आवडेल," असं म्हणत होता भास्कर. "काय तुम्हाला सांगायचं राहिलंय, माझ्याकडे एक मस्त मोकळी जागा आहे, मोठीच्या मोठी," असं म्हणत होता जीवा. "छान छान घर आहे, घराच्या पुढे बगीचा आहे, बगीच्याच्या पुढे पाणीच पाणी आहे, खूप आहे जागा," असं म्हणत होता जीवा. "माझं काम त्या ठिकाणी चालू करा," असं म्हणत होता जीवा. "पण ही आहे कुठली जागा?" असं म्हणत होता भास्कर. "मी भेटून सांगतो ना," असं म्हणत होता जीवा. आणि हसतो तो. "बाय बाय बाय बाय," असं म्हणत होता जीवा. "बाय," असं म्हणत होता भास्कर. तर आता फोन ठेवतो भास्कर. आणि आता इथे नंदिनी आलेली असते आणि आता ती ऐकते सगळं त्याचं बोलणं. मग आता तिला खूप डाऊट आलेला असतो. तर आता नंदिनी म्हणते, "कुठल्या जागेबद्दल बोलत होता तुम्ही आता?" असं म्हणते आता नंदिनी. तर जीवा सांगतच नाही बघा प्रेक्षक. आणि आता त्याचा चेहरा उतरलेला असतो. तर आता इथे काव्याला दाखवलंय. तर आता इथे काव्या खूप तिला अस्वस्थ वाटत असतं आणि रडत असते आता ती आणि खूप जास्त रडत असते. "असं का वागतायत काकू माझ्यासोबत?" असं म्हणते आता काव्या.
मी काय पारच्या जवळ जात नाही आहे, पण त्यांना त्रास होतोय तर साधी मी पाणी पण देऊ नये का त्यांना, असं म्हणते आता काव्या. मी निर्दोष असून सुद्धा शिक्षा भोगतेय. मी स्वतःचा खरेपणा सिद्ध करण्यासाठी जीवाची मदत पण घेऊ शकणार नाही आहे नंदिनी ताईसाठी. नाहीतर एरवी मी नंदिनी ताईशी सगळं शेअर करते, पण ही अशी गोष्ट आहे की तिलाही सांगू शकत नाही, असं म्हणते आता काव्या. आणि ती चक्रव्यूहात अडकली घुसमट होईल. घिसमट होते आता माझी. कुणाशी बोलू ह्याबद्दल, असं म्हणते आता काव्या. तर आता काव्या इकडे तिकडे बघायला लागते आणि आता ती कॉल करते बघा प्रेक्षक. तर आता इथे बहुतेक काव्या अनिशाला कॉल करत असते. तर आता इथे काव्या म्हणते, तू आत्ताच्या आत्ता घरी आहे, असं म्हणते आता काव्या. प्रश्न विचारू नकोस, जेवढं सांगितलंय तेवढं कर, असं म्हणते आता काव्या. आणि आता ती फोन ठेवते. अहो सांगा ना जीवा, असं म्हणते आता नंदिनी. आता कुठल्या जागेबद्दल बोलत होता तुम्ही, असं म्हणते आता नंदिनी. तर जीवा सांगतच नाही बघा प्रेक्षक. तर आता जीवा म्हणतो, तू काय माझं बोलणं लपून ऐकत होतीस का, असं म्हणतो आता जीवा. अरे काय काय, असं म्हणते आता नंदिनी. तुमचं बोलणं जस्ट कानावर पडलं म्हणून विचारलं, असं म्हणते नंदिनी. मी तुला सहज म्हटलं अगं, असं म्हणतो आता जीवा. काय भास्कर काकांचा फोन होता, असं म्हणतो होता जीवा. त्यांना मला एक जागा दाखवायची आहे, पण मी त्यांना एक वेगळी जागा दाखवणार आहे, असं म्हणतो होता जीवा. जागेवरून आठवलं, मला सांग आनंद निवासचं रेंट एग्रीमेंट कधी संपतंय उद्या, असं म्हणते आता नंदिनी. मग कधी रिन्यू करणार आहेस, असं म्हणतो होता जीवा. तेच तर त्या ओनर काकांशी कॉन्टॅक्टच होत नाही आहे, ते ट्रॅव्हल करतायत. मी तरी सुद्धा त्यांचा फोन ट्राय करतेय, पण उद्याचा दिवस सगळा ॲनिव्हर्सरीतच जाणार आहे, असं म्हणते आता नंदिनी. अरे हां, असं म्हणतो होता जीवा. उद्या आनंद निवासची 10th ॲनिव्हर्सरी आहे ना, असं म्हणतो होता जीवा. मला एक जरा तुला सांगायचं होतं, असं म्हणत होता जीवा. उद्या ॲनिव्हर्सरीला यायला मला नाही जमणार, असं म्हणत होता जीवा. काय, असं म्हणते आता नंदिनी. अहो असं कसं काय करताय तुम्ही, उद्या किती महत्त्वाचा दिवस आहे जीवा. एवढे दिवस तुम्ही एक्सायटेड होता आणि आय नो असं म्हणत होता जीवा. पण नवीन काम सुरू होतंय, तुला तर माहिती आहे कामासाठी किती लोड आहे, असं म्हणतो जीवा. प्लीज तुम्ही असं काय करताय, काढा ना वेळ जरासा, काहीतरी ट्राय करा, असं म्हणते नंदिनी. तुम्ही नाही आलात ना तर मग सगळ्यांचा हेरमोड होईल मग, असं म्हणते आता नंदिनी. आय नो, पण आता काय करू मी, खरंच नाही जमणार, असं म्हणतो होता जीवा. आय होप यू अंडरस्टँड, असं म्हणतो होता जीवा. तर नंदिनी म्हणते, ठीक आहे, असंही ती जागा आता तुमची थोडीच राहिली आहे, असं म्हणते तर नंदिनी. माझं माझं मी बघून घेईल, असं म्हणते ती. आणि आता ती सामान घेते आपलं कपाटमधून. आणि काय लागलं तर प्लीज सांगा, असं म्हणत होता जीवा. काम काय मिळालं तुम्हाला जीवा, एकदम बदललात तुम्ही, असं म्हणते नंदिनी आणि निघून जाते ती. तर आता इथे जीवा म्हणतो, अरे यार, असं म्हणतो तो. तर आता इथे हसायला लागतो जीवा खूप. आणि आता चकाचक बाई, असं म्हणत होता तो. उद्याचा दिवस तुझ्यापेक्षा माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा झाला आहे, असं म्हणत होता जीवा. तिथल्या माणसांशी, त्या जागेशी अगदीच अटॅचमेंट तयार झाली आहे, त्यामुळे उद्याच्या दिवशी मी कसा नसेल, असं म्हणत होता जीवा. उद्या ना मी तुला छान सरप्राईज देणार, असं म्हणत होता जीवा. तेव्हा छान प्रसन्न चेहऱ्याने ते स्वीकारायला तयार राहा, असं म्हणत होता जीवा. तू अगदी करेक्ट बोलीस आई, असं म्हणते रम्या. मामी ना खूप वियर्ड वागते, असं म्हणते रम्या. काल माफ केलं तिने आपल्याला आणि आज आपण इतक्या मोठमोठ्यानं बोलत होतो तरीही रिॲक्ट झाली नाही, असं म्हणते रम्या. अगदी बरोबर रम्या, असं म्हणते बसवत्या. तुला आठवतंय 2 दिवसापूर्वी जेव्हा नंदिनी जीवाची बाजू घेऊन आपल्याशी भांडत होती आणि तिला नको नको ते बोलतलो, त्यावेळेला मानिनी काय बोलली होती, माझ्या सुनांशी असं वागलेलं मला अजिबात आवडणार नाही, असं म्हटलेली असते ना मानिनी. तर आता बसवत्या म्हणते, आता तिने काव्याची साधी बाजू सुद्धा घेतली नाही, असं म्हणते बसवत्या. हेच हेच खटकते आई मला, असं म्हणते आता रम्या. आणि आता ती विचार करायला लागते, कुठेतरी पाणी मुरतंय, असं म्हणते आता रम्या. मामी आणि काव्यामध्ये ना नक्की काहीतरी ठिणगी पडली आहे, असं म्हणते आता काव्या. ठिणगी नाही, रान पेटलंय रान, असं म्हणते आता वसवत्या बघा प्रेक्षक. तू आता बघितलं नाहीस का, असं म्हणतात आता वसवत्या. काव्या जेव्हा पार्थला पाण्याचा ग्लास देत होती त्यावेळेला मानिनीने तो तिच्या हातातून ग्लास काढून घेतला, असं म्हणते वसवत्या. रम्या, ह्या दोघींमध्ये ना कुठला तरी गोष्टीवरनं आग पेटल्याशिवाय मानिनी काव्याशी असं नाही वागणार, असं म्हणते आता वसवत्या. आणि आता रम्या म्हणते, खरं आहे हे, आणि आम्ही कारण करूया. आपण कालपर्यंत जी मामी काव्याबरोबर फुगड्या घालत होती, आज ती तिच्याशी असं का वागतीये हे शोधून काढूया, असं म्हणते आता रम्या. रम्या, आपण हेच करूया, असं म्हणतात आता वसवत्या. काय माहिती ह्या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी असं काहीतरी गुपित असेल ज्यामुळे आपल्यासाठी नवीन दरवाजे उघडले जातील, असं म्हणतात आता वसवत्या. तर आता इथे रम्या खूप खुश होते आणि वसवत्या सुद्धा खूप झाले असतात आता. तर आता इथे अनिशा आलेली असते काव्याकडे आणि आता काव्या म्हणते, आता माझे सगळे दरवाजे बंद झालेत का अनिशा, असं म्हणते आता काव्या. आता मानिनी काकूंना माझं काही ऐकूनच घ्यायचं नाही आहे, असं म्हणते आता काव्या. हे खूप डेंजर आहे का काव्या, असं म्हणते आता अनिशा. मी पण इतकी मूर्ख आहे ना, त्या दिवशी गुपचूप कॅफेला आले असते ना तर हा मोठा ब्लंडर झालाच नसता, असं म्हणते अनिशा. जे घडायचं असतं ते घडतंच, असं म्हणते आता काव्या बघा प्रेक्षक. जसं माझं आणि पारचं लग्न झालं, असं म्हणते काव्या, आणि लवकरच डिवोर्स सुद्धा होणार आहे, असं म्हणते आता अनिशा. तर आता काव्याला आवडत नाही बघा प्रेक्षक, आणि आता ती अनिशाकडे बघते. तू काय तुझ्या डिवोर्स नंतर सांगणार आहेस का मानिनी काकूंना जीवाबद्दल, असं म्हणते अनिशा. तर आता इथे काव्या म्हणते, तू वेडी वेडी आहेस का गं,
मी असं कसं सांगू त्यांना, म्हणजे माझ्याच हाताने माझ्या ताईचा संसार उद्ध्वस्त करू असं म्हणते काव्या. एक मिनिट हा, असं म्हणते आता अनिशा, म्हणजे तू जीवाचं नाव नाही घेणार आहेस का असं म्हणते आता अनिशा. का तर तुझ्या नंदिनी ताईचा संसार मोडू नये म्हणून असं म्हणते आता अनिशा. मग मानिनी काकूंना तू किती प्रामाणिक आहेस, तुझा दुसरा अफेअर नाही आहे हे कसं काय सिद्ध करून दाखवणार आहेस असं म्हणते आता अनिशा. तर काव्या आपल्याच विचारामध्ये असते आणि आता ती म्हणते माहित नाही असं म्हणते आता काव्या. माहित नाही म्हणजे काय असं म्हणते आता अनिशा. तू माझा ऐक असं म्हणते अनिशा. तू जीवाचा विचार करू नकोस, खड्ड्यात गेला तो, तू त्याचं नाव सांगून टाक मानिनी काकूना. आणि हो असं म्हणते अनिशा. तू मानिनी काकूना हे सुद्धा सांग की कोणाला सांगू नको म्हणून असं म्हणते आता अनिशा. इतकी स्वार्थी आहे का, मला सहज शक्य असलं असतं तर केलं असतं असं म्हणते आता काव्या. अगं अनिशा, जीवा आत्ता माझ्या बहिणीचा नवरा आहे असं म्हणते आता काव्या. माझ्या हातनं मी माझ्या ताईचा संसार उद्ध्वस्त का करू असं म्हणते आता काव्या. कशासाठी असं म्हणते आता ती. आणि आता ती म्हणते की आणि जीवाला पण कळत नाही आहे पण असं म्हणते काव्या. तोही आता नंदिनी ताई मध्ये गुंतत चाललाय असं म्हणते आता काव्या. हे तू सांगतेस असं म्हणते आता अनिशा. आणि हे सांगताना तुला काहीच जेलस वाटत नाही आहे असं म्हणते आता अनिशा. नाही वाटत असं म्हणते आता काव्या. खरं सांगते मी, मला अजिबात जेलस वगैरे काही नाही वाटत असं म्हणते आता काव्या. आणि ती म्हणते की त्या दिवशी कॅफेत भेटलो आणि भांडलो असं म्हणते आता ती. पण बोलता बोलता बऱ्याच गोष्टी कळल्या मला जीवाकडनं असं म्हणते आता काव्या. कामाच्या शोधात आहे जीवा असं म्हणते आता काव्या. आणि नंदिनी ताईने त्याला ह्या सगळ्यासाठी मोटिवेट केलंय असं म्हणते आता काव्या. विचार कर अनिशा असं म्हणते आता काव्या. जो मुलगा माझ्यासोबत असताना लाईफमध्ये कधीच सिरियस नव्हता असं म्हणते ती, तो मुलगा आता आयुष्यात करू पाहतोय, तेही माझ्या नंदिनी ताईमुळे असं म्हणते आता काव्या. मे बी नंदिनी ताईसाठी अशा मुलाचं नाव सांगू मी सगळ्यांना, अशाने सगळं शून्यात जमा होईल असं म्हणते आता काव्या. तर आता इथे जीवा भास्करच्या खोलीमध्ये आलेला असतो आणि आता त्याच्या ऑफिसमध्ये आलेला असतो तो. तर आता इथे भास्कर म्हणतो जीवाला, बरं सांग मला जीवा, ही जागा कुठे आहे? यापुढे बगीचा आहे, पाणीच पाणी आहे असं म्हणतो होता भास्कर. आहे कुठे ती जागा? अहो आपल्या कोल्हापूरमध्ये शाहूवाडीला आमची एक मस्त प्रॉपर्टी आहे असं म्हणतो होता जीवा. शाहूवाडी म्हणजे ती विक्रमची प्रॉपर्टी आहे, त्यावर केस चालू आहे असं म्हणतो होता भास्कर. केस सुरू होती ती, आता केस आम्ही जिंकलोय असं म्हणतो होता जीवा. आपण केस जिंकलोय असं म्हटलेलीस ते ना मानिनी, कोणती केस असं म्हटलेलं असतं होता जीवा. मानिनी, तो शाहूवाडीच्या केसबद्दल बोलतेस का तू असं म्हटलेले असतात ना, सो त्या अगदी बरोबर ओळख तुम्ही असं म्हटलं मानिनी. ती जागा परफेक्ट असेल माझ्या लो कॉस्ट हाऊसिंगसाठी आणि ती जागा बाबांनी केव्हाच माझ्या नावावर केली असं म्हणत होता जीवा. नाही, तुझ्या संकल्पनेवर खुश आहे, कारण तुला सर्वसामान्य माणसांसाठी घरं बांधायची आहेत असं म्हणत होता भास्कर. पण ती घरं इथे मुंबईत बांधायला हवीत, तू तिथे कुठे कोल्हापूरला जाऊन पोचलायस असं म्हणतो होता भास्कर. खरंच हे खूप बावळटसारखं दाखवलंय, कारण आता जीवाने म्हटलेलं असतं, इथल्या लोकांचं बघून सांगितलेलं असतं. म्हणजे आता कोल्हापूरमध्ये तर स्वस्तच असतात ना घरं प्रेक्षक. हे काय म्हणजे मला पण कळलं नाही हे, की आता मुंबईच्या लोकांसाठी कोल्हापूरमध्ये कशाला कोणी घर बांधेल मुर्गासारखं. खरंच खूप बावळ दाखवलंय जीवा. तर बिझनेस करूच नये बघा प्रेक्षक. आम्ही इथे मिडल क्लासच्या लोकांना घरं दिलो तर जिंकलो असं म्हणत होता भास्कर. त्यामुळे तुझी जागा नको आहे असं म्हणत होता भास्कर. अरे त्यापेक्षा माझ्याकडे एक प्रॉपर्टी आहे ना असं म्हणत होता भास्कर, इथे मुंबईत प्राईम लोकेशनला, म्हणजे समुद्राच्या जवळ. काय सांगता असं म्हणत होता जीवा. मुंबईत कुठे असं म्हणत होतो, जीव चौपाटी जवळ, हे बघ असं म्हणत होता भास्कर. आणि आता तो दाखवतो जीवाला ती जागा बघा प्रेक्षक. आणि आता ती जागा दाखवत असतो तो जीवाला. तर आता जीवा ती जागा बघत असतो सगळीकडे आणि आता सगळी पानं बघत असतो तो, जागा वगैरे सगळं बघत असतो तो. आणि भास्कर त्याला दाखवत असतो, खूपच मोकळी जागा आहे असं म्हणत होता जीवा. मोकळी नाही, मोकळी करावी लागेल असं म्हणत होता भास्कर. त्यामध्ये एक छोटीशी प्रॉपर्टी आहे, मग परचेस केली ना तिथल्या लोकांना ती रिकामी करावी लागेल आणि मग तिथे तुझं प्रोजेक्ट उभं राहील असं म्हणतो भास्कर. जन्मेजय लो कॉस्ट हाऊसिंग. तर आता जीवा हसतो. नाही सर असं म्हणत होता तो, माझा हा प्रोजेक्ट माझ्या नावाने नसेल, मला हे प्रोजेक्ट माझ्या बायकोच्या म्हणजे नंदिनीच्या नावाने सुरुवात करायची असं म्हणत होता जीवा. कारण मी माझ्या पायावर उभे राहावं म्हणून प्रयत्न केले तिने असं म्हणत होता जीवा. तेव्हा माझं हे पहिलं स्वप्न तिच्या नावाने असं म्हणत होता जीवा. खरंच कुठे असले नवरे मिळतात बघा प्रेक्षक, बायकांचं नाव वगैरे लिहिणारे. तर आता इथे काव्या आणि अनिशाला दाखवले परत. तर आता इथे काव्या म्हणते अनिशाला, नाव फक्त 2 अक्षरी आहे जीवा, पण त्या 2 अक्षरांच्या नावामुळे ह्या घराचे 2 नाही 4 तुकडे होतील अनिशा असं म्हणते आता काव्या. मला मान्य आहे, मला स्वतःला ह्या घरची थोरली सून वगैरे मानत नाही असं म्हणते आता काव्या, पण ह्या घरातल्या सगळ्या माणसांच्या सुखाची जबाबदारी माझी पण आहे असं म्हणते आता काव्या. वा वा असं म्हणते आता अनिशा. ग्रेट आहेस तू, महान आहेस तू, घेऊ देऊ तुला ट्रॉफी, देऊ बेस्ट सुनेची असं म्हणते अनिशा. अगं काव्या, तुला इथे उठता बसता तुला त्रास होतोय आणि तरी सुद्धा तुला जगाचाच विचार करायचा आहे का असं म्हणते अनिशा. तर आता इथे काव्या म्हणते, तर आता
अनिशा म्हणते, "मान्य काकूनी तुला आणि पार जिजूंना एकमेकांपासून लांब केलंय. ह्याचा तुला त्रास नाही होते का?" असं म्हणते आता अनिशा. तर काव्या बघते आता अनिशाकडे. "काहीच वाटत नाहीये का तुला?" असं म्हणते आता अनिशा. तर आता काव्या काय बोलतच नाही बघा प्रेक्षक आणि ती बघतच असते अनिशाकडे. तर आता इथे काव्या म्हणते, "नाही वाटत आहे." म्हणजे असं म्हणते आता अनिशा, "तू पार्थ जिजूंना मिस वगैरे नाही करत का?" "मी कशाला मिस करू त्यांना?" असं म्हणते आता काव्या. "काय प्रेमात वगैरे नाही पडली आहे मी त्यांच्या." असं म्हणते ती आता पार्थ देशमुखांच्या. "उगाच त्यांना मिस कशाला करू?" असं म्हणते आता ती. "मी त्यांना नाही मिस करत." अनिशा म्हणते, "हे मी लक्षात ठेवतेय. तूही लक्षात ठेव." असं म्हणते आता अनिशा. बायकोच्या नावावर पहिलं स्वप्न असं म्हणत होता भास्कर जीवाला. लवली जीवा असं म्हणत होता भास्कर. मग आता हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याचा श्री गणेशा करूयात असं म्हणतो भास्कर. उद्याच ती जागा बघायला जाऊयात. म्हणजे जो ओके असेल तर आपल्याला काम सुरू करता येतील ना असं म्हणत होता भास्कर. तर आता जीवा काय म्हणतच नाही कारण तो आनंद निवासमध्ये जाणार असतो ना. तर आता जीवा म्हणतो, "काका ॲक्च्युली एक एक छोटीशी रिक्वेस्ट होती." असं म्हणत होता जीवा. "मला ना उद्या नाही जमणार." असं म्हणत होता जीवा. कारण उद्या नंदिनीच्या आनंद निवासची उद्या 10th अॅनिव्हर्सरी आहे आणि मला तिच्यासोबत असणं खूप जास्त गरजेचं आहे. मी माझा उद्याचा संपूर्ण दिवस तिला डेडिकेट केला आहे. आपण आपण परवा गेलं तर चालेल असं म्हणत होता जीवा. तर भास्कर म्हणतो, "अरे हे बघ जीवा, परवा आणि ठरवा वीकेंड आहे रे आणि कॉर्पोरेट ची लोक कामच करत नाहीत वीकेंडला आणि ती कामाला लवकरात लवकर रिकामी करायची आहे नाहीतर प्रॉब्लेम होईल ना." असं म्हणत होता भास्कर. "करेक्ट आहे तुमचं." असं म्हणत होता जीवा. पण आताच जाऊया का?" असं म्हणतो जीवा. "आणि तुझं व्हिज्युअल प्रेझेंटेशन PPT कधी करणार आहेस तू?" असं म्हणतो आता भास्कर. "मी तुझा काका आहे तुझ्यासाठी, पण माझी टीम ते मानत नाही ना." असं म्हणतो आता भास्कर. "तू त्यांना कमिट केलंयस ना PPT देतो म्हणून." असं म्हणतो आता भास्कर. तर आता इथे जीवाचा चेहरा पडतो. काय करू समजतच नाही त्याला आता. मग असं म्हणतो आता जीवा, "मग आता कसं करायचं?" असं म्हणतो तो. "अरे तू टेन्शन कशाला घेतोयस?" असं म्हणतो आता भास्कर. "हे बघ, जागेचे फोटो बघितलेस तू, तू लोकेशन बघितलेस, मॅप बघितलेस आणि तरी तुला अजून काहीतरी प्रॉब्लेम वाटतो का?" असं म्हणतो भास्कर. "मला काही प्रॉब्लेम वाटत नाही आहे. मला एकच प्रश्न होता, ही जी जागा आहे ती जूमध्ये नेमकी कुठे आहे?" असं म्हणतो आता जीवा. "तुला रोझी गार्डन माहिती आहे का?" असं म्हणत होता भास्कर. "तिथे एक्झॅक्टली कुठे आहे?" असं म्हणत होता जीवा. "मग एक्झॅक्टली मलाही नाही सांगता येणार." भास्कर म्हणतो, "कारण मी तिथे गेलोच नाही ना." "हां, पण असं म्हणत होता भास्कर, "माझ्या स्टाफला माहिती आहे. त्यांनाच विचारतो." असं म्हणत होता भास्कर. "ॲक्च्युली त्यांचं तर लंच टाईम चालू आहे." ठीक आहे, तरी विचारतो." असं म्हणतो भास्कर. "नाही, नाही, नाही." असं म्हणत होता जीवा. "ठीक आहे, ते बिचारे जेवत असतील सगळ्या कशाला डिस्टर्ब करायचं त्यांना." असं म्हणतो जीवा. "तुम्ही शुअर आहात ना?" असं म्हणतो जीवा. "मग मला काहीच प्रॉब्लेम नाही. यू गो अहेड." असं म्हणतो जीवा. "तुझ्या साईशिवाय नाही." असं म्हणत होता भास्कर. "या जागेवर तुझं स्वप्न उभं राहणार आहे जीवा." असं म्हणत होता भास्कर. "त्या ठिकाणी जी वस्तू आहे ती पाडून तिथे तुझं घर असेल. नंदिनी लो कॉस्ट हाऊसिंग." असं म्हणतो होता भास्कर. आणि इथे जीवाला खोटी स्वप्न दाखवतो बघा प्रेक्षक होतो आणि बहुतेक आनंद निवासच्या पेपरवरच तो साईन घेणार आहे आता जीवाची आणि त्यांची म्हणजे आनंद निवासची पण आता रिनोव्हेशन असतं ना बघा प्रेक्षक बॉन्डचं आणि आता त्याच्या आधीच काहीतरी करणार हा भास्कर आणि बरोबर आग लागणार जीवा आणि नंदिनीमुळे आणि आता ती सगळी आग स्वतः लावणार आहेत बघा प्रेक्षक हो. तर आता भास्कर म्हणतो, "आता हे सगळे पेपर्स वाचून तू सही कर. तू तुझ्या स्वप्नांपासून फक्त एक पाऊल मागे आहेस." असं म्हणतो आता भास्कर. तर आता जीवा खूप आनंदात असतो आणि आता तो बघतो सगळे पेपर्स आणि तो वाचत वगैरे काय नाही बघा प्रेक्षक "काका, पण हे पेपर्स कसले आहेत?" असं म्हणत होता जीवा. "आपले इन्व्हेस्टरने तुझ्या प्रोजेक्टला फंडिंग करण्यासाठी ही जागा विकत घेतली आहे आणि ही जागा तुला ओके असेल तर त्याचं अप्रुव्हलचं हे पेपर्स आहेत आणि ते नीट वाचून घे पेपर्स." असं म्हणत होता भास्कर. "शुअर." असं म्हणत होता जीवा आणि तो सगळे पेपर्स वाचतो बघा प्रेक्षक आणि आता इथे भास्कर मात्र बघत असतो जीवाकडे आणि आता सगळे पेपर्स वाचत असतो जीवा आणि आनंद निवास हॅपी 10th अॅनिव्हर्सरी इथे डेकोरेशन चालू असतं आणि नंदिनी येते आणि ती म्हणते, "अरे वा, छान छान सावकाश करा आणि विनायक दादा छान सजावट करा हा आनंद निवास असं उठून दिसला पाहिजे." तसं म्हणते आता नंदिनी. "आणि हो, मी काय म्हणते एकदा सगळं झाल्यावर बोर्ड नीट फिक्स आहे की नाही तेवढं मात्र चेक करा हां प्लीज." असं म्हणते नंदिनी. "अहो तुमची काळजी कळली मला. मागच्या वेळेला तसं नाही का आनंद निवासमधला आनंद पडला होता म्हणून घाबरलात का?" असं म्हणत होता तो माणूस. तर नंदिनी म्हणते, "नाही." तर आता तिला आठवतं कसं आनंद निवासमधला आनंद पडलेला असतं. ओके, आनंद निवासचा विघ्नहर्ता असं केलेलं असतो ना आता जीवा. तर आता तिला आठवतं, "अहो काळजी करू नका. जीवा दादा आहेत आपले." असं म्हणत होता तो आणि जीवा दादा आनंद निवासला आयुष्यभर सांभाळतील. खात्री आहे मला असं म्हणत होता तो. "खरंच काळजी करू नका." असं म्हणत होता तिथली लोकं आणि मग आता नंदिनी तिथे असते ती आणि आता ती फोन करायला जाते बहुतेक जीवाला आणि आता नंदिनी कॉल करते त्याला. "पेपर्स बरोबर आहेत एकदम." असं म्हणत होता जीवा. "मग आता साईन कर." असं म्हणतो होता भास्कर आणि "तुझ्या स्वप्नांना मोहीर दे." असं म्हणतो होता तो भास्कर आणि आता इथे जीवा साईन करणार असतो बघा प्रेक्षक आणि भास्कर टक लावून बघत असतो जीवा साईन करतो का म्हणून आणि तेवढ्यातच आता नंदिनीचा कॉल येतो त्याला. तर आता इथे जीवा तो कॉल घेतो आणि आता तो नंदिनीचा कॉल असतो. तर आता भास्कर म्हणतो, "कुणाचा कॉल
कॉल आहे तर आता जीवा म्हणतो नंदिनीचाच फोन आहे असं म्हणतो. आता जीवा अरे जीवा आधी सही कर, नंतर नंदिनीशी बोलायचंच आहे ना असं म्हणतो आता भास्कर. तर आता जीवा म्हणतो ओके असं म्हणतो तो आणि आता तो फोन ठेवतो आणि आता तिचा फोन तो कट करतो आणि जीवा मात्र साईन करत असतो. तर नंदिनी म्हणते अरे फोन उचला ना असं म्हणते आता नंदिनी. तर आता ती चिडते आणि फोन बंद करते आणि मग आता नंदिनी म्हणते अच्छा म्हणजे माझ्याशी बोलायला सुद्धा वेळ नाही आहे यांना असं म्हणते आता नंदिनी. ठीक आहे असं म्हणते आता ती. यांना माझी पर्वा नाही ना मग मलाही यांची पर्वा नाही असं म्हणते आता नंदिनी. माझं चुकलं, मी यांचं नाव ऐकून यांना फोन केला, काय नको आहे यांच्याशी बोलायला असं म्हणते नंदिनी. माझ्या नसनेवासचं आता मीच बघेन सगळं असं म्हणते आणि खूप चिडते आता ती. तर आता तिकडे एपिसोड संपतो. तर बघत रेखापती काय आहे ते, काव्याने बनवलेलं फ्रूट सॅलड मला भूक लागलेलीच असं म्हणतो होता पार्थ. ये असं म्हणतो होता पार्थ. आता मुद्दा मानेनी इथे फ्रूट सॅलड खाली फेकते आणि आता इथे पारच्या डोळ्यात पाणी असतं. आज पारच्या डोळ्यात पाणी आलं, त्यांना त्रास झालेला बघून मला काहीच वाटणार नाही का असं म्हणते आता काव्या. कोणत्या हक्काने असं म्हणते आता अनिशा. कोणत्या हक्काने म्हणजे काय, त्यांची मी असं म्हणते आणि आता ती थांबते बघा प्रेक्षक. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.